नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असतो अशा नंबरचा स्क्वेअर अवघ्या 2 सेकंदांमध्ये कशा प्रकारे फाइंड करायचा हे समजून घेणार आहे. बघा, इथे आपण स्क्वेअर घेतोय 20चा. युनिट प्लेसला कोण आहे? 0. ज्यावेळी युनिट प्लेसला 0 असेल त्यावेळी आपल्या स्क्वेअरच्या युनिट प्लेसला येतात डबल 0. एंडिंग होते डबल 0 ने. बघा ना, इथे 70 आहे, इथे पण एंडिंग होईल कशाने? डबल 0 ने. बघा मग आता 2 चा स्क्वेअर 4 आला, 220 चा स्क्वेअर किती आला? 400. इथे आहे 70, 7 चा स्क्वेअर 49, 70 स्क्वेअर किती आला? 4900. असंच इथे आता ज्यावेळी युनिट प्लेसला 5 असतो त्यावेळी काम अजून सोपं. बघा कसं, युनिट प्लेसला 5 आला की स्क्वेअर्सची एंडिंग होते 25 ने. इथे येईल 25, इथे येईल 25, इथे येईल 25 आणि इथे येईल बाळांनो काय? 25. आता बघा, हा जो 2 आहे, इथे 4 आहे, इथे 7 आहे, इथे 11 आहे. 5 सोडून बाकी नंबर. बघा मग आता 2 चा नेक्स्ट नंबर 2 ला करायचा मल्टिप्लाय आणि तो लिहायचा इथे. 2 चा नेक्स्ट नंबर कोण आहे? 3. 2 3 जा 6. 4 चा नेक्स्ट नंबर 5. 4 5 जा 20. 7 चा नेक्स्ट नंबर 8. 7 8 जा 56. 11 चा नेक्स्ट नंबर 12. त्यांचं येईल मल्टिप्लिकेशन 132. तुम्ही देखील असाच कोणताही नंबर घ्या ज्याच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 आहे आणि त्याचा स्क्वेअर अवघ्या 2 सेकंदात फाइंड करा.